नमस्कार. मी डॉक्टर अमरसिंह देसाई, होमिओपॅथिक तज्ज्ञ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मोतीबिंदूविषयी. मोतीबिंदू होतो कशामुळं, मोतीबिंदू होण्याची कारणं काय, मोतीबिंदूचे प्रकार किती आणि मोतीबिंदूवर उपचार काय. सर्वप्रथम मोतीबिंदू होतो कशामुळं, तर आपल्या डोळ्यांमध्ये असलेल्या लेन्समध्ये सिस्टीन आणि ग्लुथॅमिन नावाची 2 प्रोटीन असतात आणि ही 2 प्रोटीन आतमध्ये शोषली गेल्यामुळं ती लेन्स कोरडी पडते आणि त्याला ओपेसिटी येते, म्हणजे धुसरपणा येतो. हाच असतो मोतीबिंदू. तर ह्या मोतीबिंदूमध्ये त्याच्या पायऱ्यांनुसार 4 स्टेजेस आहेत, ज्याच्यामध्ये सुरुवात असते मोतीबिंदूची, मग तो अपरिपक्व होतो, मग परिपक्व होतो आणि मग अतिपरिपक्व होतो. या 4ही स्टेजेसमध्ये परिपक्व आणि अतिपरिपक्व या अवस्थेमध्ये आपल्या मॉडर्न सायन्समध्ये म्हणजेच ॲलोपॅथीमध्ये याच्यावर ऑपरेशन हा पर्याय सांगितलेला आहे. मोतीबिंदू जुनाट असेल तर ऑपरेशनशिवाय पर्यायच नाही आहे. पण मोतीबिंदूची सुरुवात आणि अपरिपक्व अवस्थेमध्ये मोतीबिंदू असेल किंवा थोड्या परिपक्व अवस्थेमध्ये गेलेला असेल तर त्याच्यावर होमिओपॅथी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आणि होमिओपॅथीमध्ये त्याच्यावर अतिशय चांगले उपचार आहेत, ज्याच्यामध्ये सिस्टीन आणि ग्लुथॅमिन परत तयार करून आपली लेन्स पूर्ववत करण्याचं काम नैसर्गिकपणे होमिओपॅथी करते. तर आपल्याला मोतीबिंदू जर का झाला असेल तर खात्रीशीर उपचार आपल्या होमिओपॅथीमध्ये आपल्याला मिळू शकतात.